मुंबईमधनं एक मोठी बातमी आहे। मुंबई मनपाच्या सुशोभीकरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा आरोप केलेला आहे। सुशोभीकरणामध्ये पैसे देताना पक्षपातीपणा केल्याचा रवी राजा यांचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। बघूया। मुंबई मनपाच्या सुशोभीकरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप हा रवी राजा यांच्याकडून करण्यात आलेला आहे। माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा हा गंभीर आरोप। मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुशोभीकरणामध्ये घोटाळा झाला असा आरोप रवी राजा यांच्याकडून करण्यात आला। रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेमधले माजी विरोधी पक्षनेते आहेत। सुशोभीकरणाचे पैसे देताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप हा रवी राजा यांच्याकडून करण्यात आला। राजा सर, काय सांगाल? तुम्ही जी पोस्ट केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुशोभीकरणाचा खर्च लिहिलेला आहे, नेमके तुमचे आक्षेप काय आहेत? नाही, आक्षेप असा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी एक असा घोषणा केली की ब्युटिफिकेशनसाठी मुंबईचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही एक मोठा पाऊल उचलणार आहे आणि त्यासाठी 1600-1700 कोटी रुपयाचे बजेट त्यांनी तरतूद केलेलं आहे। ज्या सुशोभीकरणच्या काम 100 रुपयामध्ये होतात त्या कॉन्ट्रॅक्टरला 1000 रुपये देतात। जे लाईट लावलेलं आहे ब्युटिफिकेशनच्या, तुम्ही बघा मुंबईमध्ये पूर्ण लाईट कुठेही चालत नाही, त्यासाठी तुम्ही 50% 100% पैसे अधिक दिलेले आहे। मला माहिती मिळालेलं आहे की वॉर्डात अधिकारीचे सोबत जे पत्र दिले गेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा संबंध जे आहे, जे पैसे उधळपट्टी होतात हे मुंबईकडचे टॅक्स पेयरचे पैसे आहे, ते थांबवायला पाहिजे। आणि यासाठी आज मी ट्विट आणि एक्स केलेला आहे आणि याचे सखोल चौकशी होऊन त्याचे अहवाल जे आहे 1 महिन्याचे आत मुंबईचे जनताचे समोर यायला पाहिजे। यासाठी मी आज ट्वीट केलेलं आहे। मुंबईच्या सुशोभीकरणामध्ये पैशाची उधळपट्टी होत आहे आणि या सगळ्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका न लागणं आणि त्यामुळे प्रश्न विचारण्यासाठीच महानगरपालिकेत कोणीच नाहीये। कॅमेरा पर्सन शिवा कुरीलसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।